जशी मी सुरुवात केली होती की दिवाळी म्हटलं की चमचमीत पदार्थ, आवडीचे पदार्थ, चमचमीत म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला खावेसे पण वाटतात. हो. हे असं जर डाएट आपल्या रुटीन मध्ये असेल दिवाळीमध्ये तर थायरॉइड इम्बॅलन्स होतो का? नक्कीच होतो. अच्छा. थोडंसं वाईट वाटेल काही थायरॉइडच्या पेशंट्सना, पण डेफिनेटली होतो. कारण जे काही पदार्थ असतात दिवाळीमध्ये, चिवडा, लाडू म्हणा किंवा बाकी चकल्या, करंज्या, अगदी. सो सगळ्यात तो इम्पॅक्ट करणार आहे तो तुमच्या वजनावरती. बरोबर. ह्यामध्ये ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होताना बऱ्यापैकी दिसतो, तर तो कसा मॅनेज करायचा? पोर्शन साईज खूप महत्त्वाचा असतो जर आपल्याला ऍसिडिटी टाळायची आहे. सुंदर दिसण्यापेक्षा माझं म्हणणं आहे तुम्ही फिट असणं गरजेचं आहे. तुम्ही फिट असाल तर तुम्ही कुठल्याही कपड्यांमध्ये छान दिसता. खरंच. आणि दुसरी महत्त्वाची, तुम्ही मनातून आनंदी सुखी आहात का? तर तुम्हाला कुठल्याही मेकअपची सुद्धा गरज लागत नाही, तो आनंद तुमच्या चेहऱ्यावरती दिसतो. दिवाळीमध्ये फक्त अभ्यंगस्नान उपयोगाचं नाही आहे. अभ्यंगस्नान तुम्ही दर आठवड्याला एकदा तरी किमान करा. अभ्यंगस्नान केल्यानंतर जे प्रसन्नता मनाला येते ती फक्त दिवाळीतच का घ्यायची? तो आनंद फक्त दिवाळीतच का ठेवायचा? कारण हेल्दी राहायचं असेल तर त्याला योग्य डाएट आणि योग्य व्यायाम याला ऑप्शन नाही आहे. बरोबर. हा एपिसोड घ्यायचं ठरवलं त्यावेळेस शाळेच्या एका सुंदर आठवणीने मला टकटक केलं. ती आठवण कुठली? तर माझा आवडता सण दिवाळी. खरंच दिवाळीने आपल्या मनावर अगदी लहानपणापासून खूप मोठा इम्पॅक्ट केला आहे ना. दिवाळी म्हणजे खाणं पिणं, गोडधोड, चमचमीत पदार्थ, करंज्या, लाडू, चिवडे, असे असंख्य पदार्थ. यासोबत खरेदी, मनासारखी खरेदी, मनसोक्त खरेदी आणि आपली आवडती माणसं आपल्या आजूबाजूला असणं. किती सुंदर क्षण असतात हे सगळे. पण ह्या दिवाळीमध्ये जर तुम्हाला थायरॉइड सारखा आजार असेल तर हा आजार तुम्हाला लेफ्ट आउट फील करते का? नाही ना. आणि आपल्याला करायचं पण नाही. आपला हेतूच आहे की आपल्याला आयुष्य अगदी सुंदरपणे जगायचं आहे. नमस्कार, मी संपदा हुद्देदार. थायरो संवाद ह्या आपल्या थायरॉइडवरील पहिल्या मराठी पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुम्हाला लक्षात येत असेल मी प्रचंड एक्साइट आहे आजच्या एपिसोडसाठी. छान तयार पण झालेली आहे, कारण एपिसोडच तितका महत्त्वाचा आहे. कारण हा एपिसोड तुम्हाला तुमची दिवाळी किती सुंदररित्या, किती आनंदात घालवता येईल ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा आहे. आपल्यासोबत आहेत डॉक्टर चंद्रश्री कुलकर्णी, थायरॉइड फ्री फॉर एव्हर या संस्थेच्या संस्थापिका आणि थायरॉइड रिव्हर्सल स्पेशालिस्ट. नमस्कार. नमस्कार. खूप स्वागत. थँक्यू. माझ्या आवाजाची एक्साइटमेंट कळली. अगदी अगदीच. आणि खूप छानही दिसतेस आज. थँक्यू. तुम्ही सुद्धा खूप छान दिसताय. थँक्यू. आणि ये तो हक बनता है, तयार होणं गरजेचं आहे. सणच असा आहे, आनंदाचा सण आहे. नक्कीच. ऍक्च्युली मी आता जसं म्हणाले डॉक्टर तुम्हाला, खरं सांगू का, मला अजिबात वेळ दौडायचा नाही आजच्या एपिसोडमध्ये. म्हणजे हे आणू ते आणू असं काहीही नाही. जशी मी सुरुवात केली होती की दिवाळी म्हटलं की चमचमीत पदार्थ, आवडीचे पदार्थ, चमचमीत म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला खावेसे पण वाटतात. जठराग्नी तप्त असतो हिवाळ्यामध्ये, गोड पदार्थ खावेसे वाटतात. तर मग हे असं जर डाएट आपल्या रुटीन मध्ये असेल दिवाळीमध्ये तर थायरॉइड इम्बॅलन्स होतो का? नक्कीच होतो. अच्छा. थोडंसं वाईट वाटेल काही थायरॉइडच्या पेशंट्सना, पण डेफिनेटली होतो. कारण जे काही पदार्थ असतात दिवाळीमध्ये, चिवडा, लाडू म्हणा किंवा बाकी चकल्या, करंज्या, अगदी. सो सगळ्यात तो इम्पॅक्ट करणार आहे तो तुमच्या वजनावरती. बरोबर. त्यामुळं आपल्याला ते लिमिटमध्येच घेणं नक्कीच गरजेचं आहे. सो सण आनंदाने साजरा करायचा आहे आपल्याला, पण डाएटवरती थोडंसं नियंत्रण ठेवलं तर थायरॉइडचे पेशंट सुद्धा दिवाळी खूप छान एन्जॉय करू शकतात, आनंदात साजरी करू शकतात. येस. डॉक्टर, चीट डे किती सेफ आहे? चीट डे खरं तर कधीच सेफ नाही माझ्या मते. तुम्ही काहीतरी तुमच्या स्वतःसाठी कष्ट घेत आहात शरीरामध्ये, सो
चीट डे म्हणून तुम्ही तुमच्याच शरीराला कुठेतरी काय म्हणता येईल त्याला, की तुमच्याच एका मोठ्या रुटीनला ब्रेक करता आहात, किंवा तुम्ही जो माइंडसेट बनवलाय त्यासाठी त्याला तुम्ही ब्रेक करताय आणि शरीराला कुठेतरी फसवता आहात. बरोबर. सो तसं म्हणत तर चीट डे खरंच कधीच सेफ नाहीये. बरोबर. पण ऑफकोर्स काही त्याला अपवाद आहेत. आपण थोड्याफार प्रमाणात आपल्या डाएटमध्ये बदल करून त्याला चीट डे म्हणायला हरकत नाहीये, आणि पथ्य पाळून सुद्धा नक्कीच आपल्या थायरॉइडची काळजी घेऊ शकणार आहोत. क्या बात आहे. जनरली असं सजेस्ट केलं जातं डायटिशियन्सकडनं, जेव्हा हा एपिसोड करायचं ठरलं त्यावेळेस मी थोडेसे पदार्थ बघत होते की जे थायरॉइडच्या पेशंटसाठी सेफर आपण कन्सिडर करू शकतो. तर त्यामध्ये मग गूळ किंवा नारळ बेस्टच्या जे स्वीट्स आहेत किंवा गोड पदार्थ आहेत हे सांगितलेत, हे सजेस्ट केले गेलेले आहेत. तर मग हे योग्य आहेत का? हो, नक्कीच योग्य आहेत. कारण थायरॉइडच्या पेशंटसाठी एकतर ओलं खोबरं बेस्ट आहे, ड्रायफ्रुट्स तुम्ही नक्कीच घेऊ शकता, आणि नॅचरल स्वीटनर्स वापरून तुम्ही पदार्थही बनवू शकता. नॅचरल स्वीटनर्समध्ये खजूर आहे, अंजीर आहे, किंवा खारीक पावडर आहे. बरोबर. ऑर्गॅनिक गूळ जर तुम्ही वापरलात तर तो गूळ पावडर सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांमध्ये नक्कीच वापरू शकता आणि छान पदार्थ बनवू शकता. जर नॉर्मल दिवाळीचे पदार्थ खाल्ले गेले तर वजन तर वाढणारच आहे, थायरॉइड लेवल्स डिस्टर्ब होणार आहेत, तुमची ॲसिडिटी वाढणार आहे, कॉन्स्टिपेशन होणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं इन्सुलिन रेजिस्टन्स होणार आहे. त्यामुळं स्वीट पदार्थ, शुगर म्हणा किंवा रिफाईंड किंवा कार्ब्स मगाशी जे आपण बोललो, तर ते डेफिनेटली टाळणं फार गरजेचं आहे. ओके. इंटरमिडियंट फास्टिंग हा एक महत्वाचा प्रोटोकॉल आहे आपल्या ह्याच्यातला, थायरॉइड रिव्हर्सलच्या जर्नी मधला. बरोबर. तर मग हे इंटरमिडियंट फास्टिंग चालू ठेवावं की ह्या 4 दिवसामध्ये ब्रेक घेतलं तरी हरकत नाही? इंटरमिडियंट फास्टिंग चालू ठेवायला हरकत नाहीये. 16 आवर्स फास्टिंग आपण त्याला म्हणतो जनरली. पण दिवाळीचे दिवस आहेत, पाहुणे आलेले असतात किंवा आपण बाहेरगावी गेलेलो असतो, सो तेवढ्या लेवलनी ते फॉलो होण्याची शक्यता खूप कमी असते. मग अशा वेळी खूप अगदी ओढून ताणून ते झालंच पाहिजे असं नाहीये. थोडंसं तुम्ही अगदी 16 तासाच्या ऐवजी 12 तासाचं फास्टिंग करू शकलात तरी इनफ आहे. पण करण्याचा प्रयत्न नक्की ठेवा, कारण इंटरमिडियंट फास्टिंग जे आपण करतो आहोत, आपण शरीराला रेस्ट देतो आहोत. जे काही अपथ्यकर खात आहोत आपण, त्याला पचन होण्यासाठी शरीराला जो नैसर्गिक वेळ लागणार आहे तो आपण त्याला देणं फार गरजेचं आहे. सो मग थोडाफार चीट डे झाला आणि थोडंफार दिवाळीचे इकडचे तिकडचे पदार्थ खाण्यात आले तरी फारसा त्रास होत नाही, आणि शरीर जे डिटॉक्सिफिकेशन होणं आवश्यक असतं ते होत राहतं आपल्याला. क्या बात आहे, व्हेरी नाईस. मी जसं आता म्हणाले की आपली सगळी आवडती माणसं आजूबाजूला असतात, दिवाळी फॅमिली गेट टुगेदर्स असतात, मित्रमैत्रिणी भेटतात, मग त्या अनुषंगानं रात्रीची जागरण पण येतात, पार्ट्या असतात, भेटीगाठी अर्थात. तर ह्या भेटीगाठींमुळे रात्रीच्या जागरणांमुळे काही परिणाम होतात का? खूप जास्त होतो. म्हणजे इन्सोमनिया हा थायरॉइडमध्ये एक सिम्पटम खूप महत्त्वाचं दिसतं. त्यांची झोप खूप डिस्टर्ब असते, आणि अशा वेळेला पेशंट्सनी ही काळजी नक्कीच घेतली पाहिजे की रात्रीचं जागरण टाळणं. कारण आपण जर आपले सण बघितले ना, आपल्या भारतीय सणांमध्ये कुठल्याच सणात म्हटलं नाही तुम्ही रात्री जागा, आणि दिवाळीत तर अगदी अभ्यंग स्नानासाठी पहाटे उठा आणि दिवे लावून तुम्ही ती दिवाळी साजरी करा, हे सांगितलं जातंय. त्यामुळं कुठल्याही फॅडमध्ये न जाता की रात्री जागरण करतोय, पार्ट्या करतोय, यापेक्षा आपली संस्कृती जे सांगते आहे की लवकर झोपा, तुम्ही सगळे एकत्र आहात, नक्कीच आहात, आनंद आहे, पण तो एन्जॉय करायला तुम्ही काही वेगळे वेज नक्कीच वापरू शकता. तुम्ही एकत्रित आहात त्यावेळेला पार्ट्या करणं म्हणजे फक्त अल्कोहोल कन्झ्युम करणं किंवा कोल्ड्रिंक्स घेणं किंवा काही जंक फूड खाणं हे म्हणजे पार्टी नक्कीच नाही आहे. तुम्ही एकत्रित घालवलेला चांगला वेळ आहे आणि घेतलेलं सात्विक फूड आहे, ही पण तुमची पार्टी नक्कीच होऊ शकते. आणि दिवाळीच्या दरम्यान तरी माझं सजेशन नक्कीच राहील की अशा पद्धतीची पार्टी जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीची करायची असेल तर ती आपल्या संस्कृतीत पण सांगितलेली नाही आहे आणि तुमच्या शरीराला सुद्धा घातक ठरणारी आहे. त्यामुळं छान काही हेल्दी गोष्टी घेऊन, गप्पा टप्पा करून, आनंद एकमेकांशी शेअर करून सुद्धा आपण ती पार्टी एन्जॉय करू शकणार आहोत. ओके. भारतातल्या काही प्रदेशांमध्ये अल्कोहोल कन्झम्पशन काय म्हणतात आपण, हे व्हॅलिड आहे किंवा सांगितलं जातं करा, किंवा कॉकटेल्स वेगवेगळे असतात, कोल्ड्रिंक्स घ्यायला सांगतात. तर मग हे किती योग्य प्रमाणात घेणं ओके आहे की नकोच अगदी? ओके. अल्कोहोल पण आहे आणि एक
कोल्ड्रिंक्स पण आहेत. दोनही प्रकार घातकच आहेत. तुम्ही त्याला म्हणजे सेफ आहे किंवा सेफ डोसमध्ये आहे असं नाही आहे. जे बरं. वाईट आहे ते वाईट आहे वाईट. शरीरासाठी. 100% तुम्ही बरोबर. कमी प्रमाणात घ्या किंवा जास्त प्रमाणात घ्या. बरोबर. त्या महाराष्ट्रामध्ये तसं नाही आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं जरी थंडीचे दिवस असतील तरीही इतकी अशी एक्स्ट्रीम थंडी नसते नाही, की आपल्याला बरोबर. अल्कोहोलकडे जाण्याची गरज वाटावी. बरोबर. आणि अल्कोहोल काय किंवा कोल्ड्रिंक काय प्रचंड ॲसिडिक आहे. त्याच्यामध्ये कोल्ड्रिंकमध्ये तर शुगरचं प्रमाण सुद्धा खूप जास्त असतं. सो जेव्हा कुठलेही शुगरी फूड आपण घेतो आहोत तर त्याने तुमचा इन्सुलिन रेझिस्टन्स तर वाढणार आहे. हो. आणि इन्फ्लमेशन वाढल्यामुळं शरीराची सूज वाढणं, वजन वाढणं आणि पर्यायाने थायरॉइड लेवल्स डिस्टर्ब होणं हे होऊ शकणार आहे. ओके. त्यामुळं सेफ आहे किंवा मी तरी रेकमेंड नाही करणार की तुम्ही थोड्या प्रमाणात का होईना ते घ्या. इन केस कधी घेण्यात आलं, आहेत मित्रमंडळी आहेत किंवा ऑप्शन नाही आहे आणि इन्सिस्ट करतात, तर अगदी कमी क्वांटिटीमध्ये तुम्ही ते कन्झ्युम करा की मित्राचा किंवा समोरच्याचा मान ठेवायचा आहे म्हणून जस्ट त्याला कंपनी म्हणून. पण त्याच्या ॲडिक्ट होऊ नका किंवा ते जास्त लेवलनी जेव्हा आपण घेतो आहोत ते आपल्या शरीराला त्रासदायक आहे याचा अवेअरनेस नक्कीच असला पाहिजे. जेव्हा कधी घेतलं जातं अशा पद्धतीचं काही कोल्ड्रिंक किंवा अल्कोहोल त्यावेळेला ॲटलिस्ट दुसऱ्या दिवशी तुम्ही थोडंसं अल्कलाईन फूड घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जी काही ॲसिडिटी वाढलेली आहे किंवा त्याचे जे काही साईड इफेक्ट शरीरावर होऊ शकतात त्याला आपण थोडंसं सबसाईड करू शकू किंवा थोडंसं आपण त्याला टाळू शकू. येस, ग्रेट. मी ना ह्या सणावारांच्या काळामध्ये 2 प्रकारची माणसं बघितलेली आहेत. एक ओव्हर कॉशियस आणि एक ओव्हर केअरलेस, केअर फ्री. ओव्हर कॉशियस ह्यासाठी की नाही दिवाळी आहे म्हणून काय झालं मी माझं रुटीन बदलणार नाही, मग ते एक वेळेसच खातात. किंवा केअर फ्री 4 दिवस आहे, 4 दिवसांनी काय फरक पडणार आहे, मी सगळं खाऊन घेतो. मग ह्यातलं योग्य काय आहे? येस, खरं तर दोन्हीही योग्य नाही आहे. आपल्याला आपलं शरीर जसं बनलेलं आहे त्यानुसार आपल्याला शरीराला ती एनर्जी आवश्यक आहे. बरोबर आहे. सो ओव्हर इटिंग तर बिलकुलच चांगलं नाही आहे कुठल्याच नॉर्मल व्यक्तीसाठी सुद्धा किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डरनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीसाठी सुद्धा. त्यामुळे ओव्हर इटिंग आपल्याला अजिबातच नको आहे, टाळणंच गरजेचं आहे. त्यातल्या त्यात सेफर की एक वेळ जेवणं किंवा थोडंसं कमी खाणं असं जर असेल तर ते जास्त कॉशियसली तुम्ही करताय नक्की ठीक आहे, पण योग्य वेनी तुम्ही तिथेपर्यंत पोहोचलेला आहात का हे खूप महत्त्वाचं आहे. उद्या उठून मी म्हटलं की मी एकच वेळ जेवणार आहे तर माझं शरीर त्याला नाही तयार आहे. माझी शरीर आपण ॲसिडिटी कमी करण्यासाठी म्हणून ते करायलाच जाऊ पण ती ॲसिडिटी वाढणार आहे. त्यामुळे स्लोली आपल्याला शरीर डिटॉक्सिफाय करत जाऊन आणि मग त्या पद्धतीच्या सिस्टीममध्ये येणं हे नक्कीच आवश्यक असतं. त्यामुळं दिवाळीमध्ये सुद्धा चिवडा, लाडू, करंजा, जे काही चकल्या जे काही आहे तर ओव्हर इटिंग तर बिलकुल करू नये. आणि त्याला थोडंसं काही वेगळ्या पद्धतीने मॉडिफाय करून आपण छान रेसिपीज त्याच पद्धतीच्या एन्जॉय करू शकू का याचा विचार करणं गरजेचं आहे. ओके, ग्रेट. मला हे विचारायचं होतं डॉक्टर की ह्यामध्ये ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होताना बऱ्यापैकी दिसतो, तर तो कसा मॅनेज करायचा? ॲसिडिटी खूपदा हे असं तेलकट किंवा हाय कार्ब्स असलेलं खाल्ल्यामुळे नक्कीच होणार आहे, जागरणामुळे होणार आहे, शुगरी सगळे प्रोडक्ट्स खाल्लेले असल्यामुळे होणार आहे. त्यामुळे मी आता जसं म्हटलं तसं थोडंसं डाएटमध्येच आपण थोडं मॉडिफिकेशन करून आपले हेच पदार्थ वेगळ्या अँगलनी बनवता आले आपल्याला तर ते आपण छान एन्जॉय करू शकू. जसं की साखरेचा उपयोग करण्यापेक्षा आपण गुळापासून सुद्धा बेसनाचा लाडू बनवू शकतो. ओके. करंजी जर बनवायची आपल्याला ओलं खोबरं आणि गूळ हे चांगलंच आहे, बेस्ट कॉम्बिनेशन आहे. थायरॉईडसाठी आपण ओलं खोबरं रेकमेंड करतो. तर त्याला तुम्ही खपली गव्हाची पारी म्हणूयात किंवा करंजीचं जे वरचं आवरण असतं ते मैद्याचं वापरण्याच्या ऐवजी तुम्ही खपली गव्हाचं वापरू शकता. चिवडा किंवा इतर पदार्थ तुम्ही बनवत असाल तर ते फ्राय करू नका, तुम्ही ते रोस्ट करून सुद्धा बनवू शकता आणि त्यात पण हेल्दी ऑप्शन चूज करू शकता. त्याच्यामध्ये पण तुम्ही शेंगदाणे किंवा डाळे याच्यामध्ये प्रोटीन खूप चांगलं असतं ते भरपूर तुम्ही यूज करू शकता. ओके. कढीपत्ता तुम्ही चिवड्यामध्ये वगैरे ऍड करा जो केसांसाठी चांगला आहे थायरॉइडच्या पेशंट्सना. सो अशा पद्धतीने काही मॉडिफिकेशन्स करून तुम्ही हे पदार्थ सुद्धा छान टेस्टी बनवू शकता, एन्जॉय करू शकता आणि महत्त्वाचं आहे ॲसिडिटी होऊ नये याची काळजी घेऊ शकता. बरोबर आहे. कारण दिवाळी आहे, खाणं होणार आहे नो डाऊट, पण आपल्याला त्याच्यात जर योग्य काळजी आपण घेऊ शकलो तर मग ही ॲसिडिटी होणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो. इवन असे पदार्थ जेव्हा आपण खाणार असतो आहे पोर्शन साईज खूप महत्त्वाचा असतो जर आपल्याला ॲसिडिटी टाळायची आहे तर शक्यतो तुम्हाला जे क्रेविंग्ज आहेत ते तुम्ही
घ्या, हरकत नाही आहे. त्या दिवशी सण आहे, घेतलंच पाहिजे. पण त्याच्या आधी थोडंसं तुम्ही रॉ फूड जर घेतलं, मग सॅलड फॉर्ममध्ये असेल, फ्रुट्स असतील, स्प्राउट्स असतील, तर ते तुम्ही व्यवस्थित खाऊन घ्या आधी आणि मग या पद्धतीच्या डाएटवरती जा. जे तुम्ही ऑलरेडी जर रॉ फूड खाल्लं असेल तर तशी भूक कमी राहते. हो. ते खाल्लेल्याचं समाधानही मिळतं आणि त्याचा काही त्रासही होत काहीच नाही. नाही. क्या बात त्यानेच आहे. पोट भरायचंय आणि मग आता काय करू मी असं बरोबर. म्हणण्यापेक्षा थोडंसं सेफर साईड राहून आपण ॲसिडिटी होऊ नये याची काळजी घेऊ शकतो. हायड्रेशन थोडंसं व्यवस्थित मेंटेन मेंटेन ठेवलं करणं गरजेचं आहे. तरीही पचन लवकर व्हायला मदत होते, ॲसिडिटी कमी होते. क्या बात आहे, ग्रेट. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. अ, आपण कोणाकडे जातो, प्रसाद ऑफर करतात ते हो, किंवा हो, लाडू हो. चिवडा ऑफर करतात, दिवाळीचे पदार्थ ऑफर करतात. हे गिल्ट फ्री कसं खावं किंवा सहज नकार कसा द्यावा त्यांना? अगदीच, अगदीच. खूप चांगला प्रश्न आहे हा. हे दोन्ही बाजूनी होतं, जेव्हा आपल्याकडे पाहुणे येतात आणि आपण कोणाकडे तरी जातो, पाहुणे म्हणून अगदी, जातो अगदी. त्यावेळेला. तर माझं सजेशन असं राहील, की जेव्हा आपण कोणाकडे जातो आहोत, आपण जाताना सुद्धा चांगले फ्रुट्स म्हणा किंवा ड्रायफ्रुट्स असे गिफ्ट्स त्यांच्यासाठी घेऊन जाऊ शकतो. बरोबर. कारण मिठाई किंवा डेअरी प्रॉडक्ट्स आहेत किंवा स्वीट पदार्थ आहेत, ते नक्कीच हानिकारक आहेत, आपण समजून घेतो बरोबर. आहोत. त्यामुळे आपणही देताना हेल्दी द्यायचं आहे आणि अगदी छान योग्य भाषेत आपण त्यांना सांगू शकतो, की काही गोष्टींना मी टाळते आहे किंवा मी पाळणं पथ्य गरजेचं पाळते आहे. आहे. त्यामुळे आपण छान व्यवस्थित गोड बोलून सुद्धा काही गोष्टींना नाही म्हणू शकतो. गोड खायच्या ऐवजी गोड गोड बोलून. बोलून हे करू शकतो आणि प्रसाद म्हणूनच काही गोष्टींना आपल्याला ऑफर केलं गेलेलं असेल, बरोबर. तर ते प्रसादासारखं खावलं पाहिजे. म्हणजे राईट. शिरा आहे किंवा छोटासा लाडू दिलाय, तर तुम्ही एक छोटासा पोर्शन, छोटा पीस त्यातलं घेणं आवश्यक आहे. नाही तर ते अगदी मोठी डिश भरून काही खाल्लंच पाहिजे असं नक्कीच नाहीये. या बरोबर. पद्धतीने आपण त्यांचा मानही राखू शकतो आणि आपण त्यांना दुखवत नाहीये बरोबर. अशा पद्धतीने ते करू शकतो. इव्हन जेव्हा आपण लोकांकडे जातो आहोत, चहा, कॉफी ते ऑफर हो, करतात, हो, तेव्हाही हो. आपण योग्य भाषेत सांगू शकतो, की मी नाही घेत अगदी आहे. बरोबर, अगदी बरोबर. काही वेळेला आपले काही पेशंट्स सुद्धा त्यांच्यासोबत ग्रीन टीचे सॅचेट्स घेऊन जातात. माझे बाबांचं उदाहरण आहे. माझ्याकडे जरी आले तरी त्यांच्याकडे ते ग्रीन टीचं सॅचेट असतं, हो. की गरम पाणी दे फक्त, मी माझा चहा करून घेतो. सो सुरुवातीला थोडंसं लोकांना ते ऑकवर्ड वाटतं, की असं कसं बरोबर, आमच्या घरी आलेत आणि बरोबर. घेत नाहीयेत घेत काही. नाहीयेत. तर आपण जर छान व्यवस्थित त्यांना समजावलं तर नक्कीच त्यांना ते पटतं आणि नेक्स्ट टाइम जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्यासमोर फळं आणून ठेवू नक्की, शकतात नक्की. ते. 100% मान्य आहे मला हे. दिवाळीतले जे 4 दिवस असतात, ते भरपूर गडबडीचे असतात. अगदी पहाटे उठणं असतं, अभ्यंगस्नान असतो, थोडाफार कामाचा ताण सुद्धा असतो. सो हा जो पाहुणे असतात, हो. मग हा इमोशनल स्ट्रेस कसा मॅनेज करायचा? येस, इमोशनल स्ट्रेस नक्कीच येतो. सणवार आहेत, घर हम्म. घर आवरण्यापासूनची जी तयारी असते हो. तिथूनपासून तो स्ट्रेस येतो. घरी आलेले पाहुणे आहेत त्यांना मॅनेज कसं करायचं आहे, घरात कशी सोय करायची, काय अगदी बरोबर. जेवणाखाण्याची जी तयारी आहे, ह्या सगळ्याचं प्रेशर थोडंसं असतं. पण ह्याला आपण पॉझिटिव्ह स्ट्रेस म्हणायला हरकत नाही आहे, अगदी की बरोबर. चांगल्या गोष्टींसाठी आपले आवडते लोकं आपल्या घरी येत आहेत आणि तो स्ट्रेस आहे. पण पॉझिटिव्ह असला तरी कुठलाही स्ट्रेस आपल्याला घ्यायचा नाही आहे. तो थायरॉईडला हानिकारक असतो. त्यामुळं आधीच थोडीशी प्रिपरेशन करणं, की तयारी करायची आहे, काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला ते समोर सादर करायचं आहे. बरोबर. सो थोडंसं आपण आधी प्रिपेअर्ड असू तर तो ऐन वेळेचा प्रॉब्लेम येत नाही. सो थायरॉईडच्या पेशंटना मी हे नेहमी सांगते, की तुमच्याकडं उद्या मी काय करणार आहे ह्याची लिस्ट तुम्ही रात्री करून ठेवा. कारण स्ट्रेस फ्री आपल्याला राहायचं आहे, तर ऐनवेळी येणारा स्ट्रेस तोच असतो, की मला भाजी काय करायची आहे, मग भाजी घरात आहे की नाही, इथूनपासूनची अगदी बरोबर. ती प्रेशर किंवा स्ट्रेस यायला लागतं. सो तुम्ही जर आधीच प्रिपेअर्ड असाल फिजिकली आणि मेंटली दोन्हीही, तर ते अगदी स्मूथली सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि आनंदाच्या लोकांसोबत आपण हां. असतो, हो. तर छान एन्जॉय करायचा आहे, तो आनंद उपभोगायचा आहे आणि या सगळ्यामध्ये स्वतःकडं दुर्लक्ष करायचं नाहीये, ही अंडरलाईन मी वाक्य आता आहे. तिथेच येत होते. प्रत्येकीला सुंदर दिसावंसं वाटतं येस. दिवाळीमध्ये. पण जनरली असं कधीतरी सिम्पटम्समध्ये दिसतं. खूप केस गळती होते, चेहऱ्यावर सूज येते, हो. ब्लोटिंग व्हायला लागतं आणि त्यामुळे मग चिडचिड व्हायला लागते. मग ह्या सगळ्या गोष्टी कशा टाळाव्यात आणि सुंदर पण दिसावं? सुंदर पण दिसावं. येस. सुंदर दिसण्यापेक्षा माझं म्हणणं आहे तुम्ही फिट असणं गरजेचं आहे. तुम्ही फिट असाल तर तुम्ही कुठल्याही कपड्यांमध्ये छान सुंदर दिसता दिसाल. खरंच आहे. आणि दुसरी महत्त्वाची, तुम्ही मनातून आनंदी, सुखी आहात का? तर तुम्हाला कुठल्याही मेकअपची सुद्धा गरज लागत नाही. तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर चेहऱ्यावरती दिसतो. दिसतो. त्यामुळे
त्याच्याकडे लक्ष देऊयात. कुठले कपडे मी वापरतेय किंवा काय घालते आहे, किती महागाचं घालतेय, याच्यापेक्षा मी ते कॅरी कसं करते आहे आणि मी फिट आहे का. मला म्हणजे छान वाटेल हे उदाहरण द्यायला. पेशंट आला होता माझ्याकडं. तिची आई होती. आई तिच्या मुलीबद्दल फार कन्सर्न होती. वजन वाढलेलं होतं, थायरॉइड होतं आणि प्रचंड ती थोडीशी स्ट्रेसमध्ये होती. आईचं म्हणणं हेच होतं की तू 10,000ची साडी घेतलीस आणि एखादी 200 रुपयाची साडी नसेल, एखादी छान फिट व्यक्ती आहे तर ती छान दिसणार आहे जास्त. तुझ्या 10,000च्या साडीला महत्त्व नाहीये. खरंच खरंच. त्यामुळं तुम्ही जर आतून एकतर छान असाल, तुमचे हॉर्मोनल डिस्टर्बन्स काही नसतील आणि फ्रेश आनंदी माइंडसेटमध्ये तुम्ही असाल, तर तुम्ही काहीही घातलं तरी नक्की छान दिसणार आहात. 100%. सो सुंदर दिसण्यासाठी काही वेगळे एक्सटर्नल पर्याय वापरण्यापेक्षा नैसर्गिक गोष्टी वापरून कसं आपल्याला सुंदर दिसता येईल, सुंदर आतून राहता येईल याचा प्रयत्न करणं आता गरजेचं तुम्ही आहे. फिटनेस बद्दल म्हणालात, हो, ह्या दरम्यान ह्या काळात एक्सरसाइज कसा मेंटेन करावा, एक्सरसाइज मॅनेज करावा, मेंटेन नाही सॉरी मॅनेज कसा करावा? बरोबर. कारण एक्सरसाइजला वेळ नाही असं नाही. म्हणणारे खूप लोक असतात. हो. कारण मुलांना सुट्ट्या असतात, घरी पाहुणे असतात, त्यामुळं किंवा बाहेरगावी जायचं असतं, हो. तर त्यावेळेला मग एक्सरसाइज नाही हा एक्सक्यूज खूप लोक देत असतात. हो. पण अगदी 10-15 मिनिटं वेळ जरी तुम्ही स्वतःसाठी काढू शकलात तर सगळ्यात बेस्ट असणार आहे. मग या वेळेला तुम्ही अँटी ग्रॅव्हिटी एक्सरसाइज करू शकता, जे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त इफेक्ट देणारे आहेत. बरं. मग जसं की अगदी सोपा म्हणजे स्टेप अप डाऊन करणं हो. किंवा दोरीच्या उड्या आहेत, जागेवर जॉगिंग करा, सायकलिंग आहे, स्विमिंग आहे. या गोष्टी ज्या आहेत, स्विमिंग सारखी गोष्ट तर आपल्याला आनंदही देतं आणि व्यायामही देतो. अगदी बरोबर. सो असं जर आपण काही केलं तर त्या कमीत कमी वेळेत आपण आपल्या थायरॉइड लेवल्सना मेंटेन ठेवण्यापुरता एक्सरसाइज का होईना नक्कीच करू शकणार अगदी. आहोत. पण तो करावा आणि त्या व्यतिरिक्त थोडंसं प्राणायाम किंवा मेडिटेशन याच्यावरती पण भर देणं गरजेचं आहे. सो एक 10 मिनिटं वेळ तुम्ही नक्कीच दिवसभरात काढणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. बरोबर. कुठल्याही काळामध्ये वेळ नाहीये हे कारण सगळ्यांनाच असतं. तो वेळ काढावा लागतो आणि हा वेळ काढून तुम्ही या गोष्टी जर मॅनेज केल्यात, प्राणायामामध्ये सुद्धा अनुलोम विलोम जरी तुम्ही सिम्पल केलं तरीही हरकत नाही आहे. किंवा मग थायरॉइडसाठी पर्टिक्युलरली ओंकार चॅन्टिंग आहे किंवा भ्रामरी प्राणायाम आहे, हेही खूप इफेक्टिव्ह ठरतं तुमचा माइंड अवेअर होण्यासाठी सुद्धा. आणि खूप जास्त चांगल्या पद्धतीने थायरॉइड जेव्हा गळ्यामध्ये आहे तिथं तो त्रासदायक आहे. सो ऊर्ध्व चतुर्गत आपण काही त्याला व्यायाम देत असू तर थायरॉइड ग्लँडला हिलिंगसाठी खूप जास्त मदत होते. त्यामुळं ओंकार आहे किंवा भ्रामरी हे सोपे आहेत, याला अगदी फार वेळ सोपे देणं आहे. त्याला गरजेचं काही नाहीये. मोठी जागा लागत नाही. तुम्ही जिथं आहात तिथं बसून हे अगदी करू बरोबर. शकता. अगदी बरोबर. त्यामुळं मगाशी जो तुझा प्रश्न होता की सुंदर कसं दिसावं किंवा ह्या सगळ्या काय, गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच त्याला मदत करणाऱ्या आहेत. क्या बात आहे, व्हेरी नाईस. दिवाळी नंतरचे डिटॉक्स उपाय कुठले सोपे? ओके, येस ऑफकोर्स. कारण पहिलीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ओव्हर ईटिंग करायचं नाही आहे, पण ते होणार असतं. सो अशा वेळेला आपलं शरीर पहिलं अल्कलाईन बनवणं फार गरजेचं आहे. कारण नाही म्हणलं तरी आपण ॲसिडिक गोष्टी खाल्लेल्या असतात, कुठंतरी थोडं जागरण प्रवास झालेला असतो, वेळा पुढं मागं झालेल्या असतात. सो अशा वेळेला आपली दिवसाची सुरुवात आपण अल्कलाईन लिक्विडनी करू शकतो, जे आपण आपल्या रेग्युलर थायरॉइड पेशंटना सांगतो. एक तर धण्याचं पाणी आहे ते घेऊन तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करा. कुठल्याही पद्धतीने कधीच, म्हणजे दिवाळीतच असं नाही, कधीही तुम्हाला जेव्हा शरीर अल्कलाईन बनवायचं आहे, दिवसाची सुरुवात चहानी करू नका. बरोबर. हां, चहा आता हे बरेच लोकांना आवडणार नाही, पण चहा म्हणजे पॉयझनस आहे, प्रचंड ॲसिडिक आहे. आणि दिवसाची सुरुवात तुम्ही ॲसिडिक गोष्टीने केली तर नंतर तुम्ही काहीही करा, तुम्हाला त्याचा उपयोग होणार नाही. ते सगळं ॲसिडिक पदार्थामध्येच कन्वर्ट होणार आहे. बरोबर. त्यामुळं एक तर धणे पाणी आहे किंवा अगदी साधं लिंबू पाणी घेऊन सुद्धा तुम्ही दिवसाची सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि थोडं फास्टिंग, जसं की आपण म्हटलं इंटरमिटंट फास्टिंग अगदीच नाही पॉसिबल आहे 16 आवर्स, तर 12 तास, 14 तास, 16 तास या पद्धतीने फास्टिंग करण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त रॉ फूड घ्या. जेवढं तुम्ही शिजवलेलं अन्न घ्याल तेवढं पुन्हा ते ॲसिडिक आहे, पुन्हा ते टॉक्सिक होणार आहे. सो जेवढं नॅचरल फूड आपण घेऊ तेवढं आपल्याला पुढे डिटॉक्सिफिकेशन प्रोसेससाठी ते उपयोगी ठरणार आहे. ग्रेट. डॉक्टर दिवाळीनंतर जर सिम्पटम्स थायरॉइडचे लेवल्स वाढल्या किंवा सिम्पटम्स कुठले दिसायला लागले, वेट गेन त्यातला एक आहे, तर मग हे
सिम्पटम्स दिसत असताना आपण लगेच टेस्ट करणं काही गरजेचं आहे का, आणि त्या कुठल्या टेस्ट? ओके. जर काही सिव्हिअर सिम्पटम्स नसतील ना, तर मी सजेस्ट करेन लगेच कुठल्याच टेस्ट करू नका. ओके, तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय चुका केलेल्या आहेत बरोबर आहे. आणि रिपोर्ट्स डिस्टर्ब असणार आहेत. हो. सो थोडा वेळ स्वतःसाठी द्या. 3 आठवडे, 4 आठवडे, साधारण 1 महिनाभर वेळ स्वतःसाठी द्या. डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस करा. योग्य पद्धतीने आपली शारीरिक आणि मानसिक काळजी घ्या आणि मग आपण 1 महिन्याभरानंतर टेस्ट कराव्यात. ओके, कारण ऑलरेडी ते गिल्ट असतं की काहीतरी हम्म. चुकलेलं आहे, बरोबर. मेजर काहीतरी आपण प्रॉब्लेम केलेला आहे आपल्या स्वतःसाठी, आणि त्यावेळेला आपण टेस्ट केले आणि ते जर हम्म. डिस्टर्ब असतील, ते जर वाढलेले असतील, तर आपली मानसिकता अजूनच खालावते, बरोबर. अजूनच प्रेशर यायला लागतं, डिप्रेशन यायला लागतं, आणि मग कुठून सुरुवात करू, इथून ती सुरुवात होते. सो झालेली चूक त्याला सुधारा आणि मग ते टेस्ट करा. ओके, ग्रेट. पण तरी पण असे कुठले हम्म. रेड फ्लॅग्स आहेत का, की जे दिसले तर आपण लगेच डॉक्टरांकडे जाणं येस, गरजेचं नक्कीच आहे? नक्कीच नक्कीच. अगदीच जसं म्हटलं की तू म्हणालीस की रात्री जागरण नाही केलं हो, पाहिजे, हो. पार्ट्या नाही केल्या पाहिजेत, प्रवास नाही झाला पाहिजे, सगळं आपण बोललो, पण झालेलं आहे आणि अनलिमिटेड झालेलं हो, आहे. हो. सो थायरॉईडच्या पेशंटमध्ये एकतर अनएक्सपेक्टेड वजन वाढायला लागतं, म्हणजे 1-2 किलो फ्लक्च्युएट झाले, वाढले, ठीक आहे, पण सडन 5-7 kgs वेट गेन झालेलं आहे, चेहऱ्यावर किंवा शरीरावर पूर्ण सूज आहे, झोप पूर्ण डिस्टर्ब झालेली आहे, पचन डिस्टर्ब झालेलं आहे. सो अशा केसमध्ये तुम्ही लगेचच डॉक्टरांची हेल्प घ्या. ओके, TSH खूपच शूट झालेला असेल तर मेडिसिनचे डोस ॲडजस्ट करून घ्या आणि लवकरात लवकर त्या सगळ्या सिम्पटम्समधून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करा. ओके. फटाके, हो. धूर, प्रदूषण हे असणार 100%. अगदी. आणि मग ह्यामुळे तुमची ऑटो इम्युन सिस्टीम पूर्ण बिघडते. मग ह्यासाठी काय उपाय करणं गरजेचं आहे? उपाय- घरगुती उपाय म्हणजे हो सोपे हो असतील हो. असे? आता काही गोष्टी अशा आहेत की ह्यांना आपण टाळू शकत नाहीये. बाहेर हो, जे हो. पोल्युशन होत आहे ते येणारच आहे. हं. पण काही हेल्दी डाएटनी आपण किंवा एक्सरसाइज जे आपलं रुटीन ठेवणार आहोत आणि सात्विक फूड आणि अल्कलाईन बॉडी ठेवल्यामुळं एक तर रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढायला मदत होत असते. त्यामुळं श्वसनाचे विकार जे काही या फटाक्यांमुळे हो. होणार आहेत ते आपण टाळू शकतो. एकतर कसं असतं, थंडीचे दिवस असतात हो. आणि त्या थंडीच्या दिवसामध्ये एअर पोल्युशनमुळं श्वसनाचे विकार होण्याची शक्यता खूप जास्त असते. हम्म. सो अशा वेळेला एकतर प्रोटेक्शन सगळ्यात महत्त्वाचं. तुम्ही बाहेर पडत असाल हो. तर मास्क लावून बाहेर पडा. घरगुती उपाय म्हणालीस तर साधा काढा जो असतो आपला, हो. तो तुम्ही घेऊ शकता रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पण, आणि इन केस काही फिवरिश वाटतंय, कोल्ड कफ होतो आहे, हम्म. तर तो काढा तुम्हाला उपयोगी पडतो. त्याच्यामध्ये मग आलं आहे, पुदिन्याची पानं तुम्ही वापरू शकता, तुळशीची पानं आहेत, मिरे आहेत, दालचिनीचा तुकडा एक छोटासा घालायचा आहे, आणि असं छान काढा करून तुम्ही तो घेऊ शकता, जेणेकरून ह्याच्यापासून बचाव होऊ शकतो. बरोबर. आणि इन केस काही सिव्हिअर सिम्पटम्स दिसले तर मात्र डॉक्टरांची हेल्प नक्कीच लगेच घेणं घ्या. गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न, हाऊ टू रिसेट अ रुटीन आफ्टर दिवाळी? येस. सो दिवाळीनंतरचं रुटीन सेट करताना मला आत्ता एक छान पॉईंट आठवला. दिवाळीमध्ये आपण एक खूप छान प्रकार किंवा थेरपीच म्हणतो आपण, करतो स्वतःसाठी, ते म्हणजे अभ्यंगस्नान. बरोबर. अभ्यंगस्नान दिवाळीमध्ये का सांगितलं गेलं असेल, थोडंसं हम्म. ॲन्शियंट लोकांचा विचार केला तर खूप छान आपले सणवार त्यांनी ना हो. डिझाईन केलेले आहेत. हम्म. आणि त्या त्या सणाच्या निमित्ताने जे काही त्यावेळेचं क्लायमेट आहे, वातावरण आहे, त्यानुसार सूट होणारे फूड बरोबर. आपल्याला ॲडवाईस केलेले आहेत. सो आपणही त्या पद्धतीने जाणं गरजेचं आहे. दिवाळीमध्ये फक्त अभ्यंगस्नान उपयोगाचं नाही आहे. अभ्यंगस्नान तुम्ही दर आठवड्याला एकदा तरी किमान करा. ओके. अभ्यंगस्नान केल्यानंतर जे प्रसन्नता मनाला येते, हम्म. ती फक्त दिवाळीतच का घ्यायची? तो आनंद फक्त दिवाळीतच का बरोबर आहे. ठेवायचा? कारण आपण ज्या वातावरणात राहतो, जी टॉक्सिसिटी आपल्याला आजूबाजूनी मिळते आहे, त्याला आपण दूर करण्यासाठी हा एक थेरपी म्हणून उपयोग नक्कीच करू शकतो. सो आठवड्यातनं बरोबर. एकदा का होईना हे अभ्यंगस्नान नक्कीच करा. ओके. हे तुमच्या रुटीनचा भाग बनवायला हरकत नाही आहे. नाही. मस्त छान तिळाच्या तेलानी किंवा वासाच्या तेलानी हो. मसाज करायचा आहे आणि उठण्यानी आंघोळ करायची हो. असते. सो त्याच्यामध्ये जी उठण्यामध्ये जी वृक्षता असते, हो. खरता असते, त्यांनी सगळं शरीर जे आहे ते डिटॉक्सिफिकेशन एक्सटर्नली व्हायला हो. मदत होते. त्यामुळे कुठल्याही सोपपेक्षा तेल ह्या- आणि उठणं हे जास्त बेस्ट हे आहे. जास्त बेस्ट आहे. सर्क्युलेशनसुद्धा त्याने इम्प्रूव्ह होतं. अगदी. आणि थंडीच्या दिवसात हे सांगितलेल्याचं जे कारण आहे ते त्यासाठी पण महत्त्वाचं आहे. तुमच्या शरीरातली हीट जी आहे ती योग्य पद्धतीने तुम्हाला युटिलाइज करता येईल, बरोबर. शरीरामध्ये वापरता येईल.
यासाठी हे अभ्यंगस्नान नक्कीच तुम्हाला मदत करू शकणार आहे. ओके. सो डेली तुमच्या रुटीन नंतर सुद्धा म्हणजे जे साधारण दिवाळीनंतर सगळं डिस्टर्ब झालेलं असेल, तर जसं मी मगाशी म्हटलं, थोडंसं आपल्या डाएटकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. जेवढं आपल्याला सात्विक अन्न, रॉ फूड आपल्याला घेता येईल, तेवढी आपली रिकव्हरी खूप फास्ट होणार आहे. बरोबर. त्यामुळं दिवाळीत जर तुम्ही 10-15 मिनटं एक्सरसाइजला वेळ दिलेला असेल, तर हळूहळू तो थोडासा वाढवायला सुरुवात करा. कारण हेल्दी राहायचं असेल, तर त्याला योग्य डाएट आणि योग्य व्यायाम याला बरोबर. ऑप्शन नाही आहे. बरोबर. त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला योग्य गोष्टी करत राहणं नक्कीच गरजेचं आहे. क्या बात है. थँक्यू सो मच फॉर दिस एपिसोड. कारण मला खात्री आहे की ह्या एपिसोडमुळं सगळ्यांची दिवाळी खूप छान जाणार आहे. अगदीच नक्की. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि छान आनंदात आणि निरोगी अशी दिवाळी सगळ्यांची जावो ही सदिच्छा. तुम्हाला आमचा आजचा एपिसोड कसा वाटला? डॉक्टरांनी किती सुंदर टिप्स दिल्या आहेत. मला खात्री आहे की ह्या टिप्स वापरून तुम्ही तुमची दिवाळी अगदी आनंददायी, आरोग्यदायी, आपल्या आवडत्या लोकांसोबत खूप उत्साहाने साजरी कराल. सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टरांनी एक टिप दिली आहे, जी मी घेऊन जाते आहे. तुम्हाला उपयोगी आहे का बघा. मनाचं सौंदर्य जपा. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डॉक्टर चंद्रश्री ह्या दर रविवारी थायरॉईड रिव्हर्सलबद्दल एक वेबिनार घेतात, ज्यामध्ये त्या थायरॉईड रिव्हर्सलचे ट्रीटमेंटबद्दल खूप उपयुक्त माहिती सांगतात. तो वेबिनार जरूर बघा. आपलं चॅनल डॉक्टर चंद्रश्री कुलकर्णी थायरॉईड फ्री फॉरएव्हर हे जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर ते सबस्क्राईब करा आणि हा आनंद पसरू देत सगळीकडे. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.